नमस्कार शेतकरी मित्र हो. आज होळीचा सण आणि या फुलाला खूप महत्त्व आहे. बंजारा समाजामध्ये या फुलाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे शिवलाल महाराजांनं. खरोखर या फुलामध्ये काहीतरी रहस्य दडलेलं आहे ते आज तुम्हाला मी सांगणार आहे. याला बंजारा समाजामध्ये केसुला म्हटलं जाते आणि मराठी समाजामध्ये याला पळसाचं फुल असं म्हटलं जाते. पण या फुलाला एवढं हलक्यात घेणं हे आहे, चुकीचं आहे. या फुलामध्ये बोरांचं प्रमाण एवढं जास्त प्रमाणामध्ये आहे की तुम्ही जेव्हा फुलाच्या अवस्थेमध्ये कुठलंही फळ असलं, कुठलंही पीक असलं, या फुलाची जर आपण फवारणी केली, आपल्याला 30 लिटर पाण्यामध्ये 5 किलो फुलाचं फुल टाकायचे आहे. वाळलेले फुलं असलं तरी चालेल आणि ओले फुलं असलं तरी चालेल. आज रोजी आपण हे फुलं पाहतो, पण या फुलाचं महत्त्व आपल्याला समोर काढणार आहे. याच्या फुलाला आपल्याला 5 किलो फुलं, 30 लिटर पाणी, याला आपण 1 महिन्यापर्यंत याला आपण मुरू घालायचं आहे. नंतर आपल्याला 6 महिन्यापर्यंत आपण याला कधी वापरू शकतो. याचा वापर आपल्याला प्रति पंपामध्ये 200 लिटर 20 लिटरच्या पंपामध्ये 200 ml ते 100 ml आपण वापरू शकतो. याच्यामध्ये बोरांचं प्रमाण एवढं जास्त प्रमाणामध्ये आहे की फळावरती वाकडे तिकडे होण्याची साईजसुद्धा ही दुरुस्त करतो आणि त्याची साईज चांगल्या प्रमाणे आणि त्याच फुलाला लगेच फळामध्ये कन्वर्ट करण्यासाठी हा काम करतो आणि फुलाची साईज वाढवण्यासाठी सुद्धा या फुलाचं महत्त्व दिलेलं आहे. शिवलाल महाराजांनी त्यावेळेस सांगितलेलं आहे की या फुलामध्ये असं काही कंटेन आहे की तुम्ही या फुलाला राखून ठेवा. याच्यामध्ये उन्हाचं प्रमाणसुद्धा कमी करण्याचं प्रमाण याच्यामध्ये आहे. जर कोणाला ऊन लागलं तर सरळ या फुलाला 5-6 फुलं घ्यायचे, याला 1 ग्लास पाण्यामध्ये उकळायचं आणि त्याच्यामध्ये थोडा खडीसाखर पण आपण जर टाकून घेतलं तर शरीरामधलं कुठलीही उष्णता, कुठलीही पगार असली तर ही त्या प्रमाणामध्ये कमी करण्याचं कामसुद्धा हे नैसर्गिकरित्या करू शकते. याच्यासाठी या फुलाचं महत्त्व खूप आहे हे शेतकऱ्याला आज मी सांगू इच्छितो. नमस्कार शेतकरी. केला स्टॉप.